रात्री सगळी मुंबईला गेलीत ना, त्यामुळे सकाळी घर एकदम नसून वाटत होतं. आणि आज आम्ही पण जाणार होतो. आणि म्हणजे पिलूचं सकाळी काम चाललं होते, म्हणजे आजीचं थोडंफार काम हलकं करून जायचं होतं त्याला, म्हणून तिकडं भांडी लावत होता. आता सकाळी आईनं जेवढी भांडी निघाली होती ना खरकटी, तेवढी तिनं सगळी घासून ठेवली होती. आणि 2 भाकऱ्या घालून पण ती गेली होती कामावरती, कारण तिला सुट्टी नव्हती आज. दरवेळेस ती मला सोडायला पाटणपर्यंत येते, पण आज काय तिला सुट्टी नव्हती. तिला म्हटलं राहू दे, जाते म्हटलं माझं मी. आता तिनं सकाळी 2 भाकऱ्या घातल्या होत्या. तिला म्हटलं कालवणाचं बघते माझं मी, पण मला उठायला एवढा उशीर झाला ना की आता कालवणाचं काय करू काय सुचत नव्हतं. मग अंडी घरात होत्यात, मग तेजीच ना पोळी भाजून घेतली. आता मला पाटणमध्ये पण लवकर पोचायचं होतं. एकची तरी माझी गाडी होती पाटणमधून. चला म्हटलं आपल्या अंड्याची पोळी भाजून घेऊया. आणि पहिले आम्ही लहान असताना बाहेर खेळायला जायची तर गडबड असेल ना जास्तच, आणि जेवायचं पण असेल ना तर काय माहिती करायचो, भाकरी घ्यायचो, त्याच्यामध्ये ना चटणी म्हणा, पोळी, बेसनची पोळी, अंड्याची पोळी असं टाकून रोळ करायचो आणि मग ती खायचो. म्हणजे जेवण पण पटकन व्हायचं आणि आपलं खेळायला पण भेटायचं. आणि आज तेच मी करणार होते. अर्धीच भाकरी घेतली होती आणि त्याच्यामध्ये अंड्याची पोळी टाकून ना रोळ करून खायला घेतली. आता मला ना तांदळाची भाकरी पहिल्यासारखं चावत नाही, कारण माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे माझ्या जबड्याचा हाडं फ्रॅक्चर आहे. त्यामुळे मला तांदळाची भाकरी काय एवढी जमत नाही. त्यामुळे अर्धीच घेतली होती, कारण ती मला चावायला जरा जास्तच वेळ लागत होता हो. मग काय मस्त अशी ना हळूहळू चावत आपली भाकरी घेतली खाऊन. आता निघायचं पण होतं आणि उशीर पण थोडाफार झाला होता. चला म्हटलं जाऊ दे. आता येताना मी एकच बॅग घेऊन आली होती, त्यात पण कसं तरी कोंबून सगळं आणलं होतं. पण आता त्या बॅगेच्या पण बाहेरचं सगळं झालं होतं. आता माझ्याकडे एक अजून एक पिशवी पण वाढली होती. आता त्याचा एक लोडणा माझ्यावर होता हो, कारण सासूबाईने त्यांना अंडी आणली होती शिवांसाठी. मग तीच आणखीन परत थोडंफार तांदूळ आणलं होतं त्याच्यातनंच, आणि तेच ओझं झालं होतं. जाऊ द्या, मग काय निघालो पुण्याला जाण्यासाठी. चला तर